माझ्या शेजाऱ्याने माझी झाडं तोडण्यासाठी मला $2,000 द्यायचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याला मला जवळपास $2,00,000 द्यावे लागले. मी नॅशव्हिल जवळच्या एका शांत शहरात राहतो. माझा शेजारी एक महत्त्वाकांक्षी कंट्री सिंगर, ज्याच्याकडे खूप पैसा होता आणि तितकाच अहंकार. त्याने नुकताच एक आलिशान फ्रंट पोर्च बांधला होता, ज्यात फायरप्लेस आणि लाईट्स होते. त्याची फक्त एकच समस्या होती. माझ्या अंगणातील 2 जुन्या ओक वृक्षांची सावली दिवसा त्याच्या डेकवर पडत असे. त्याने मला ती झाडं तोडण्यास सांगितले आणि त्यासाठी पैसे देण्याची तयारीही दर्शवली. पण मी त्याला नकार दिला. त्यानंतर मी सुट्टीत बाहेर गेलो होतो. जेव्हा मी घरी परत आलो, तेव्हा मला तिथे झाडांचे 2 ओटे, खराब झालेलं गवत आणि एक पत्र मिळालं, ज्यात मला $2,000चं वेन्मो पेमेंट मिळेल असं लिहिलं होतं. मी त्या पैशाला हातही लावला नाही. त्याऐवजी मी एक वकील आणि लँड सर्व्हेअर नियुक्त केला. सर्व्हेअर काम करत असताना माझा शेजारी बाहेर आला आणि त्याने मला विचारलं की मी ते पेमेंट कधी स्वीकारणार आहे. त्याने मला भयानक शेजारी म्हटलं आणि त्याला झाडं तोडण्याचा पूर्ण अधिकार होता असा दावा केला. सर्व्हेयरने त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की ते ओटे स्पष्टपणे माझ्या जागेत आहेत. आणि तेव्हाच मी माझं गुप्त शस्त्र समोर आणलं, एक प्रमाणित वृक्षतज्ज्ञ. असं दिसून आलं की ती काही साधी झाडं नव्हती. ती 100 वर्ष जुनी, उच्च दर्जाची व्हाईट ओकची झाडं होती. निवासी भागात अशी झाडं मिळणं खूप दुर्मिळ असतं आणि त्यांचा वापर महागड्या फर्निचरसाठी आणि वाद्यांसाठी केला जातो. ती झाडं पुन्हा मिळवणं जवळपास अशक्य असल्याने वृक्षतज्ज्ञांनी प्रत्येक झाडाच्या वाढीच्या प्रत्येक वर्षासाठी $1,000ची किंमत निश्चित केली. माझ्या वकिलाला आता संधी मिळाली होती. या केसची एकूण किंमत $2,00,000 पर्यंत पोहोचली. शेवटी त्या शेजाऱ्याच्या वडिलांना त्याला वाचवण्यासाठी पुढे यावे लागले आणि मी $1,90,000च्या रोख पेमेंटवर तडजोड केली. मला एक मोठी रक्कम मिळाली आणि आता माझ्या अंगणात 2 नवीन रोपे आहेत.